फ्रेंड्स, कसे आहात? आय होप बरे असताल. तर आज आपण बनवणार आहोत मटकीचा रस्सा. त्यासाठी मी मसाला करण्यासाठी 2 कांदे, वल्लं खोबरं आणि 5 मिरच्या घेतल्या आहेत. तर सर्वात प्रथम आपण हे कट करून घेऊया. मस्त मोड आलेली मटकी मी सर्व मिक्स घेऊन आलेले आहेत आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. तवा असं छान तापला आहे. तर आपण सर्वप्रथम कांदा भाजून घेऊया. कांदा छान असा परतून घेतलेला आहे. तर आपण भाजूया खोबरं. असं खोबरं भाजून झालेलं आहे. खोबरं काढून घेऊया. मसाला भाजून झालेला आहे. चला आपण वाटण करून घेऊया. रेडी झालेला आहे. तर आपण फोडणीसाठी एक कांदा आणि एक टोमॅटो कापून घेऊया. कट करून झाला आहे. तर चला आपण आता फोडणी देऊया. प्रथम आपण कढई गरम करायला ठेवूया. आहे तेल टाकूया. नंतर कांदा आणि टोमॅटो टाकूया. छान असं परतून घेऊया. छान असा कांदा परतलेला आहे. त्यामध्ये आपण मटकी टाकूया. मटकीला पण छान हलवून घेऊया. ॲड करूया. चिकन मसाला टाकूया. लाल तिखट. तुमच्याकडे धना पावडर आणि गरम मसाला असेल ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. हळद टाकूया. परत परतून घेऊया छान. त्याच्यामध्ये वाटण घालूया. वाटण सुद्धा हलवून घेऊया. थोडं पाणी टाकूया. आता 5-10 मिनटं आपण ह्याला बारीक गॅस करून
तरी येईपर्यंत झाकून ठेवूया. 10 मिनिटं झालेली आहेत. चला आपण बघूया. अशी तरी आलेली आहे. आणि याच्यामध्ये 2 ग्लास पाणी घालूया. दोन ग्लास पाणी घालून घेतलेले आहे आपण. चवीनुसार मीठ घालूया. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. उकळी येईपर्यंत आपण वाट बघूया. छान अशी उकळी आलेली आहे. रस्सा बनवून तयार झालेला आहे. अशा नवीन नवीन रेसिपीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. पुन्हा भेटूया आपण अशा नवीन रेसिपी सोबत. बाय.